गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो कालच्या दिवशी व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता. मी ठरवलं आहे की हप्त्यामधून एकदा सुट्टी घ्यायची व्हिडिओला पण, कारण की पूर्ण हप्ता आपण बिझी असतो आपल्या कामामध्ये. तर एक दिवस आराम पाहिजेच, ठीक आहे, सुट्टी पाहिजेच की त्या दिवशी कोणतंही काम करायचं नाही. तर मग मी रविवारी कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत नाही किंवा रेकॉर्ड पण करत नाही, एडिट पण करत नाही. शेअर मार्केट पण बंद असतं, कारण की शेअर मार्केटला शनिवार आणि रविवार सुट्टी असते, त्यामुळे तर त्याच्यात आपण काम करू शकत नाही. त्यामुळे मी रविवारचा दिवस पूर्ण सुट्टी घ्यायचं ठरवलं आहे. म्हणजे मी माझ्या ऑफिसमध्येच जात नाही रविवारच्या दिवशी, ठीक आहे. मग सोमवारपासून आपलं कंटिन्युअसली काम चालू होऊन जातं असतं. शेअर मार्केटचं असू द्या किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असू द्या, ते काम आपलं पूर्ण चालू होऊन जातं असतं. तर आज सोमवारचा दिवस आहे, तर मग आज मार्केट चालू राहणार. आज मी मार्केटमध्ये पण काम करणार, जे 9 वाजता लाईव्ह घेत असतो 1.5 तासांचं यूट्यूबवरती, दीपटेकवरती. तर ते लाईव्ह पण होईल. आता मी आलेले फुलं आणण्यासाठी पप्पूकडे. फुलं वगैरे घेतो, ऑफिसमध्ये जातो पहिले, तिथं साफसफाई करतो थोडीशी, ठीक आहे. कारण की कालच्या दिवशी पण मी साफसफाई केलेली नव्हती ऑफिसमध्ये. तर साफसफाई करेल आणि मग 9 वाजता बरोबर नाश्ता वगैरे करून घेणार. नाश्ता झाला की मग आपल्या लाईव्हला मी सुरुवात करणार, ठीक आहे. बघूया आजच्या दिवशी मार्केट कसं असतं. सकाळच्या वेळेला मी गिफ्ट निफ्टी फ्युचर बघितलं, मला वरतीच दिसलं जवळजवळ 200 250 पॉईंट नाही. तर मग बघूया, मार्केट आज थोडंसं गॅप अप ओपन होऊ शकतं. स्टॉकमध्ये बघूया मोमेंटम. गोल्ड आणि सिल्वर पण वरती दिसत आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला गोल्ड आणि सिल्वरचा भाव पण वरतीच दिसतो आहे. मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला समजेल असते, ठीक आहे. चला, मी आता पहिले फुलं घेतो इथं, ठीक आहे. देवपूजेसाठी फुले पाहिजे असतात. फुले वगैरे घेऊन मग ऑफिसमध्ये जातो साफसफाई करण्यासाठी. पप्पूने फुलं पण तोडलेली, गुलाबाची फुलं. मोगऱ्याची नाही तोडली? हा, मोगऱ्याची खाली गेली आता. खालच्या साईडला आहे का? थोडे मोगऱ्याचे ते मोगरा आणि गुलाब. मोगऱ्याचे पण खूप फुलं आलेली पप्पूकडे. खाली पडलं, खाली पडलं, खाली पडलं. बस, होऊन जातील. त्या बाजूला भरपूर आलेली फुलं आहे ना मोगऱ्याची. काल साफसफाई केली ना झाडांची. केली. मग चल, येतो पप्पू. ऑफिसमध्ये मी आता साफसफाई केलेली आहे. आता नाश्ता होत नाही तोपर्यंत मग मी इकडे साफसफाई करून घेत असतो. तर साफसफाई झालेली आहे आता, आणि माझं सिस्टम पण मी आता चालू केलेलं आहे. लॅपटॉप पीसी चालू केलेलं आहे, आणि 9 ते 10:30 मग माझं लाईव्ह पण असणार, ठीक आहे. त्याच्या अगोदर साफसफाई झालेली बरी असते मग, ठीक आहे. नाश्ता झाला की वरती यायचं, मग डायरेक्ट खाली जायचं 10:30 वाजताच. लाईव्ह संपल्यानंतरच खाली जायचं. 1.5 तास प्रॉपर मी लाईव्ह घ्यायचं ठरवलेलं, पण एक टाईम मी सेट केलेला आहे. 1.5 वर्षापूर्वी मी काय करायचो, 9:15 वाजता लाईव्ह चालू केलं की डायरेक्ट 1 वाजता संपवायचं त्याला, म्हणजे पूर्ण वेळ बसलेला असायचो. आता जास्त सिटिंग झाल्यामुळे शरीराला त्रास होणारच ना, त्यामुळे मग मी जास्त सिटिंग टाळलेली. आता ठरवलं आहे की सकाळचा 1.5 तास द्यायचा. तिची बॅच चालते शेअर मार्केटची, त्यांना 12 वाजताच्या आसपास घेऊन यायचं. 12 ते 1 वाजेपर्यंत त्यांना टाईम द्यायचा. दुपारनंतर थोडा आराम करायचा, पुन्हा थोड्या वेळ यायचं. म्हणजे असा टाईम सेट केलेला, जेणेकरून एकाच वेळेला बसून त्रास करून घ्यायचा नाही शरीराला आपल्या, ठीक आहे. नंतर मग संध्याकाळच्या वेळेला जे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतील ते रेकॉर्ड करून घ्यायचे. असा टाईम सेट केलेला आहे. रात्री मग 9 वाजेनंतर जे आपले क्लास असतात ते क्लास घ्यायचे, ठीक आहे. असा टाईम माझा आता सेट झालेला आहे. मी जातो आता पहिले नाश्ता वगैरे करतो, आणि नाश्ता वगैरे करून मग मी लाईव्हला सुरुवात करतो आता. तर आत्ताच लाईव्ह पण संपलेलं आहे. 1.5 तासांचा लाईव्ह होतो, 9 ते 10:30.
तर मार्केट बघा आज गॅपअप झालेली होते ओपन. गॅपअप झाल्यानंतर बघा वरती सस्टेन नाही झाले, खाली आले, डे लोपर्यंत आले, थोडं थांबलं 20 मिनिटे मार्केट आणि तिथून पुन्हा वरती जाताना दिसतं आहे आपल्याला मार्केट. बघूया रिकव्हरी येते का मार्केटमध्ये. आता आज मला दुपारचा क्लास घ्यायचा होता, पण मला थोडं काम आलेलं आहे, त्यामुळे मी आज काय दुपारचा क्लास वगैरे पण घेत नाही आहे. उद्या बघतो, उद्या दुपारी जमलं तर क्लास घेईल. आजच्या दिवशी बँक निफ्टी इंडेक्स आहे ना, आज छान वरती चाललेलं आहे बरं का. बँक निफ्टी इंडेक्स छान तेजी आहे, 950 पॉईंटनी इंडेक्स वरती आहे आज. निफ्टी बँक इंडेक्स मिड कॅप स्मॉल कॅप, कारण की HDFC बँकच वरती आहे, त्यामुळे इंडेक्स पण आपल्याला वरती दिसतो आहे. ऑटोमध्ये पण छान तेजी आहे आज, ऑटोमध्ये पण छान तेजी आहे. आता माझ्याजवळ पण काही ETF होतं, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केलं. बँक बीज आणि निफ्टीचे पण काही ETF होते, त्यांच्यामध्ये सफिशियंट प्रॉफिट येत होतं, त्यामुळे मी ते बुक करून टाकले. ठीक आहे, प्रॉफिट बुक करणं गरजेचं असतं मार्केटमध्ये. इथं झाडांचं नियोजन चाललेलं आहे. या ठिकाणी खड्डे खोदलेले मुलांनी, तर इथं थोडंसं कंपाऊंड करून घ्यायचं आहे, म्हणजे गाई वगैरे जे येतात ना ते येणार नाही इथं. आणि याच ठिकाणी मग असं झाडांचं नियोजन चाललेलं आहे. या ठिकाणी जागा साफ करून घेऊ, खोदून घेऊ, इथं काळी माती टाकणार. आणि या साईडला पण हा जो एरिया आहे, इथं विटा ठेवलेल्या आहे ना, हे विटा काढून घ्यायच्या आणि इथं लावायच्या अशा सरळ. इथं लावून आतमध्ये पण पूर्ण मटेरियल काढून घ्यायचं आणि तिथे पण माती टाकायची आणि झाडं लावायची. आत्ता लावून उपयोगच होत नाही, कारण की ऊन इतकं पडतं आहे, त्यामुळे येणार पण नाही ते झाडं. आणि पाऊस पडला की मग इथं झाडं लावून द्यायचे. सोलतोय नारळ, सोलल्या जात आहे ना रे. हळूच बरं का. गवतीच्या जमिनीमध्ये लावून दिला कालच, कारण की कुंडीमध्ये येणार नाही तो, जमिनीमध्ये छान येतो. आता पावसाचं पाणी पण भेटेल त्याला. इथं 2 पिलर उभे केलेले, आता खड्डे खोदलेले होते, 2 उभे केलेले. आता ह्या साईडला एक उभं करायचं आणि आडवी असे इथं लावायचे पुन्हा, म्हणजे बंद होऊन जाईल. आणि जमलं तर मग बघतो, जे ग्रीन कापड असतं ना, ग्रीन क्लॉथ, ते लावून देतो इथे, म्हणजे गाई वगैरे त्या साईडने येणार नाही. आणि आतमध्ये मग इथं मस्त झाडं लावू शकतो आम्ही. नाहीतर असे जर लावले तर संध्याकाळच्या वेळेला गाई येतात, झाडं खाऊन टाकतील इथं पूर्ण. त्यामुळे हा एरिया मी बंद करतो आहे या साईडचा, आणि इकडे तर असणारच मग झाडं. आणि आज मार्केट पण छान होतं मित्रांनो, म्हणजे निफ्टीचा क्लोज 300 पॉईंटने वरती आलेला आहे आणि बँक निफ्टी 1200 पॉईंटने वरती क्लोज झालेली आहे. आजचं मार्केट वरती होतं, खूप छान होतं मार्केट. आणि ग्रीन असलं की जे इन्व्हेस्टर असतात त्यांना पण मजा येते, ट्रेडर असतात त्यांना पण मजा येते. पण जेव्हा मार्केट खाली असतं ना, तेव्हा प्रत्येकजण नाराज झालेला असतो मार्केटमध्ये. तर तसं नाही आहे, ठीक आहे, ट्रेडर आहे, प्रॉफिट मिळत आहे, बुक करत चला वेळोवेळी, ठीक आहे, स्टॉप लॉस घेत चला. इन्व्हेस्टर असाल तर बनवून राहा, ठीक आहे. जास्त तणावात राहून स्टॉक मार्केटमध्ये काम नाही होऊ शकत, ठीक आहे. थोडा संयम पण मार्केटमध्ये ठेवावाच लागतो. तसं होताना दिसत नाही आपल्याला. मी वेळोवेळी सांगतो आहे सर्वांना, या अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये आपण काम केलं पाहिजे, ठीक आहे. चला, तर आम्ही आता येथे साफसफाई पण केलेली आहे, आता थोडं पाणी वगैरे मारणार इथं आम्ही आता, म्हणजे थोडं संध्याकाळचं फ्रेश वाटतं. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. थांबतो. जय हिंद.